हॅलो. हॅलो. हो, येत आहे ऐकू. हा. कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम, हितकारक ते दे रे राम, जनसुखकारक दे रे राम, अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम, विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम, मागो नेणे दे रे राम, मज न कळे ते दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, दात मात्रा दे रे राम, अनेक धाटी दे रे राम, रसाळ मुद्रा दे रे राम, जाड कथा आवाज गेलाय का जयश्री? जयश्री त्यांचा माईक म्यूट झालाय बहुतेक. जयश्री, हा चालू आहे माईक. आवाज नाही हॅलो. येते. ऐकू येत नाहीये. हो का. हे चालू आहे. हॅलो. 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 हा आता येतोय आता. परत म्हणू सगळं. नाही, आता कुठे थांबलं होतं ते? रसाळ मुद्रा दे रे राम, जाड कथा मज दे रे राम, दस्तकटाळी दे रे राम, नृत्य कला मज दे रे राम, प्रबंध सरळी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम, सावधपण मज दे रे राम, बहुत पाठांतर दे रे राम, दास म्हणे रे सद्गुण धाम, दास म्हणे रे सद्गुण धाम, उत्तम गुण मज दे रे राम, पावन भिक्षा दे रे राम, दीन दयाळा दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम, तद्रूपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम, सज्जन संगती दे रे राम, ब्रह्मानुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, मज विण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम. खूप छान. रामदास स्वामींनी खूप सुंदर मार्गदर्शन या अभंगाद्वारे केलेलं आहे की रामरायाकडे आपण काय मागणं मागावं. अभंगही खूप छान गायलात.
मी निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी प्रार्थना म्हणते. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. मागच्या शनिवारी आपण जो श्लोक पाहिला होता त्याचा थोडासा आढावा घेऊया आणि मग आजच्या श्लोकाला सुरुवात करूया. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. असा मागचा श्लोक होता. याचा थोडक्यात अर्थ असा आहे की सत्वगुणात स्थित असलेले जे लोक असतात ते ऊर्ध्व लोकात जातात. म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये सत्वगुणाची प्रधानता असते आणि ज्या कारणानं त्यांनी भोगांचा संयम केलेला असतो, शुभकर्मच आपल्या आयुष्यामध्ये आचरलेली असतात, दुसऱ्यांच्या सुख किंवा आरामासाठी सत्कर्म केलेलं असतं, जसं काही पाणपोया उभारल्या असतील, अन्न क्षेत्र चालवलं असेल, रस्ते बांधले असतील, पशुपक्ष्यांच्या सुविधेसाठी झाडं लावली असतील, गोशाळा बांधल्या असतील, तर अशा लोकांना इथं सत्वस्थ असं म्हणलेलं आहे. मग अशा लोकांचा, अशा सत्वगुण प्रधान लोकांचा जेव्हा देहांत होतो तर त्यांचं काय होतं, त्यांचा सत्वगुणाशी संबंध असल्यानं त्यांना ते स्वर्गादी अशा उच्च लोकांमध्ये जातात. उत्तम विदाम अमलान लोकान असं या अध्यायाच्या 14व्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं. म्हणजे ऊर्ध्व लोकात जाणाऱ्या शरीराची या लोकांना प्राप्ती होते. आता राजस लोकांचं काय होतं असं सांगतो हा श्लोक. इथे म्हणलंय की मध्ये तिष्ठन्ति राजसाः, म्हणजे ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये रजोगुणाची प्रधानता असते, म्हणजे हे लोक शास्त्र मर्यादेतच राहतात. भोग भोगणं, संग्रह करणं, आराम करणं, पदार्थांमध्ये वस्तूंमध्ये आसक्ती ठेवणं, अशा लोकांना राजस असं म्हणलेलं आहे. मग रजोगुणाच्या प्रधानतेमध्ये ज्यावेळी मनुष्याचा देहांत होतो तेव्हा तो पुन्हा मृत्यूलोकातच जन्म घेतो. म्हणजे त्यांना पृथ्वी तत्व प्रधान मनुष्य शरीराची प्राप्ती होते. इथं मध्ये तिष्ठन्ति असं म्हणलेलं आहे. तिष्ठन्ति म्हणण्याचं काय कारण आहे की ही राजस लोक या मृत्यूलोकात असतात आणि मृत्यूनंतर पुन्हा ती मृत्यूलोकांमध्येच परत येतात. म्हणजे जशी पूर्वी होती तशीच असतात. म्हणजे आचरण त्यांचं शुद्ध करत नाहीत, शास्त्र मर्यादा ओलांडत नाहीत, शास्त्र मर्यादेतच राहतात, शुद्ध आचरण करतात, पण त्यांचा जो काही लोभ असतो, ममता असते, त्या कारणानं ते पुन्हा मृत्यूलोकातच जन्म घेतात, असं या श्लोकाचा तात्पर्य आहे. आणि पुढे म्हणलेलं आहे की जघन्य गुणवृत्तीस्था अधो गच्छन्ति तामसाः, म्हणजे ज्या माणसांच्या जीवनात तमोगुणाचं प्राधान्य आहे, ज्यांनी प्रमादाला वश केलेला आहे आणि निरर्थक पैसा आणि वेळ वाया घालवलेला आहे, आळसामध्ये निद्रेमध्ये जे राहिलेले आहेत, आवश्यक कार्यसुद्धा ज्यांनी वेळेवर केलेलं नाही आहे, ज्यांनी नेहमी दुसऱ्याचं अहित चिंतलेलं आहे, दुसऱ्यांना दुःख दिलेलं आहे, असत्य, कपट, चोरी असं निंदनीय कर्म केलेलं आहे, अशा माणसांना इथं जघन्य गुणवृत्तीस्था असं म्हणलंय. म्हणजे अशा लोकांचा, अशा तमोगुणाच्या प्राधान्यतेमध्ये जेव्हा देहांत होतो तेव्हा ते लोक अधोगतीला जातात. अधोगतीला जातात म्हणजे कसं आहे की आता इथे अधोगतीमध्ये 2 प्रकारचे भेद शास्त्र सांगतं. म्हणजे एक योनिविशेष अधोगती आहे आणि एक स्थानविशेष अधोगती आहे. योनिविशेष अधोगतीमध्ये काय होतं की मूढ योनीमध्ये जन्म होतो, म्हणजे पशुपक्षी किंवा किडे, साप, विंचू, भूतप्रेत अशी
जीवाला जी अधोगती मिळते तिला योनिविशेष अधोगती म्हणलेलं आहे. आणि स्थानविशेष अधोगती म्हणजे कोणती, तर ते नरक प्राप्ती होते असं शास्त्र सांगतं. म्हणजे आता भागवतामध्ये नरकांचं वर्णन आलेलं आहे. त्यामध्ये जवळजवळ मला वाटते 28 प्रकारचे नरक सांगितलेले आहेत. रौरव, महारौरव, कुंभीपाक, वैतरणी, असिपत्र असे वेगवेगळ्या प्रकारच्या नरकांची वर्णन आलेलं आहे. मग असे लोक जे असतात, म्हणजे असं स्थान विशेष म्हणजे नरकप्राप्ती कधी कधी होते की ज्यांच्या जीवनामध्ये तमोगुणाची प्रधानता असते आणि त्यातच त्यांचा ज्यावेळी देहांत होतो त्यावेळी ती नरकाला प्राप्त होतात. पण ज्यांच्या जीवनामध्ये रजोगुण पण आहे, सत्वगुण पण आहे, पण देहांत समयी मात्र त्या लोकांचा तामस गुण वाढलेला आहे, असे लोक योनिविशेष मूढगतीला जातात किंवा योनिविशेष म्हणजे पशुपक्ष्यांच्या जन्माला जातात असं वर्णन आलेलं आहे. म्हणजे काय की सात्विक, राजस किंवा तामस माणसांचं अंतिम चिंतन काय होतं ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे अंतकाळी जी माणसाची मनाची स्थिती असते, अंतिम चिंतन जे घडतं त्यानुसार त्याला पुढची गती मिळणार आहे. म्हणजे त्याच्या सुखदुःखाचा भोग त्यानं जे काय आयुष्यभर कर्म केलेलं असेल त्यानुसार मिळेल. म्हणजे जसं कर्म उत्तम आहे, पण अंतिम चिंतन जर एखाद्या प्राण्याचं झालं, जसं आपण जडभरताच्या बाबतीत बघितलं की तो हरणाच्या चिंतनामध्ये त्याचा देहांत झाला, तर त्याला पुढचा जन्म हरणाचा मिळाला. म्हणजे त्याचं कर्म तर संपूर्ण उत्तम होतं, म्हणजे त्यातून त्याला पुढे मुक्ती मिळाली अल्पावधीतच, पण तरीही त्याची अंतिम चिंतन त्याचं हरणाचं झाल्यामुळे त्याला हरणाचा जन्म घ्यावा लागला. म्हणजे अंतिम चिंतनानुसार त्या योनीतही त्याला काय मिळेल, पुष्कळ सुख आराम मिळेल. पण परंतु आयुष्यभर जर कर्म वाईट आहे आणि अंतिम काळामध्ये मनुष्याचं चिंतन झालं तर त्या अंतिम चिंतनानुसार तो मनुष्य जन्माला प्राप्त होईल. पण कसं होईल की त्याला भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागेल. म्हणजे जसं काही खूप दारिद्र्य असेल, शरीरामध्ये विविध रोगांचं रोग झालेले असतील आणि सात्विक गुण वाढण्यासाठी साधकानं काय करावं, तर त्यानं सच्छास्त्रांचं वाचन करावं, खाणं पिणं सात्विक ठेवावं, राजस तामस गुणांना थारा देऊ नये, सात्विक आणि श्रेष्ठ मनुष्याचा संग करावा, त्यांच्या सान्निध्यात राहावं, त्यांच्या सांगण्यानुसार साधन करावं, शुद्ध पवित्र तीर्थस्थानांचं सेवन करावं, म्हणजे जिथं तामस्थानांचं सेवन करू नये. प्रातःकाळ आणि सायंकाळची जी वेळ सात्विक म्हणून मानली जाते त्या वेळेचा सदुपयोग करून आपल्या उन्नतीसाठी या वेळेचा विशेष फायदा करून घ्यावा. म्हणजे शास्त्रविहित असंच आचरण करावं, शुभ कर्म करावीत, निषिद्ध कर्म केव्हाही करू नये, असं एकंदर या श्लोकाचं सांगणं आहे. आता आज जो श्लोक आहे ना, आज 19व्या श्लोकापासून आपण पुढे पाहणार आहोत. तर आतापर्यंत जे सांगितलं 5व्या श्लोकापासून ते 18व्या श्लोकापर्यंत जे सांगितलेलं आहे की प्रकृतीचं कार्य, गुणांचा परिचय, ह्या प्रकृतीच्या कार्याला अनुसरून गुणांचा परिचय आतापर्यंत या सगळ्या श्लोकांमध्ये दिला. आता या पुढच्या 2 श्लोकामध्ये स्वच्या तिन्ही गुणांच्या पलीकडील अनुभवाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे काय सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये, 3 गुणांचं अतिक्रमण करणारा जो आहे त्याला कोणतं फळ मिळतं. म्हणजे या 3 गुणांच्या अतिक्रमण म्हणजे काय म्हणायचं की याच्या पलीकडे जाणाऱ्याला कोणतं फळ मिळतं. प्रकृतीचा स्पाश तोडून आत्मसाक्षात्कारापर्यंत जाण्यासाठी या रजतम गुणांचा त्याग तर आवश्यक आहे. सत्वगुण तर वर्धिष्णू केला पाहिजे, पण शेवटी सत्वाच्याही अतीत गेलं पाहिजे. हे कसं करायचं किंवा याची आवश्यकता काय, हे
या आजच्या 19व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. मी तावरे मॅडमना विनंती करते की त्यांनी 19वा श्लोक आणि त्यावरच्या माऊलींच्या ओव्यांचं वाचन करावं. नमस्कार. नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. परी हे बाहणी असो तरी आनन दिसो, परीसे ते सांगत असो मागील गोठी. तरी ऐसे निज निजे सामर्थ्ये तिन्ही सहजे, होती देह व्याजे गुणची हे. इंधनाचे नि आकारे अग्नी जैसा अवतरे, का अवगे तरुवरे भूमी रसू. नाना दहियांचे निमिसे परिणमे दूधची जैसे, का मूर्त होय उसे गोडी जेवी. तैसे हे सांतःकरण देहची होती त्रिगुण, म्हणून बंधा कारण घडे कीर. परी चोज हे धनुर्धरा जे एवढा गुंफिरा, मोक्षाचा संसारा गुणानो हे. गुण आपुला लेनी धर्मे देहींचे मागुत साउमे, चाळीताही न खोमे गुणातीतता. ऐसी मुक्ती असे सहज ते आता परिसऊ तुझ, जे तू ज्ञानांबुज द्विरे पुकी. आणि गुणी गुणाजोगे चैतन्य नो हे मागे, बोलिलो ते खागे ते विची हे. तरी पार्था जै ऐसे बोधलेनी जिवे दिसे, स्वप्न का जैसे चेईलेनी. ना तरी आपण जळी बिंबलो तिरोनी न्याहाळी, चळण होता कल्लोळी अनेकदा. का नटलेनी लाघवे नटू जैसा न झकवे, तैसे गुणजात देखावे न होनिया. पै ऋतुत्रय आकाशे धरुनिया ही जैसे, नेदी जेची येवो वसे वेगळेपणा. तैसे गुणी गुणा परवते जे आपण पे असे आईते, तिये अहम बैसे अहंते मूळ केचिये. तै तेथुनी मग पाहता म्हणे साक्षी मी अकर्ता, हे गुणची क्रिया जाता नियोजना. सत्वरज तमांचा भेदी पसरू कर्माचा, होत असे तो गुणांचा विकारू हा. यया माझी मी ऐसा वनिका वसंतु जैसा, वनलक्ष्मी विलासा हेतू का तारांगणी लोपावे, सूर्यकांती बुद्धी पावे, कमळी विकासावे जावे तिथे. ये कोणाची काजी कही सविता जैसा नाही, तैसा अकर्ता मी देही सत्तारूप. मी दाऊनी गुण देखे गुणता हे मिया पोखे, ययाचे नि निश्चयखे पुरे ते मी. ऐसे नि विवेके जया उदो होय धनंजया, ये गुणाती तत्वतया अर्धपंथे. या श्लोकाचा शब्दशः अर्थ असा आहे. नान्यं गुणेभ्य कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. जेव्हा विवेकी विचारकुशल मनुष्य तिन्ही गुणांशिवाय इतर कोणाला करता समजत नाही आणि स्वतःला गुणांच्या पलीकडील अनुभव करतो, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. काय म्हणतात इथं माऊली की परंतु हा बोलण्याचा ओघ राहू दे. म्हणजे तर हे आमचे सांगणे विषयांतर झाले असे तुला वाटू देऊ नकोस. आता मागील विषयच मी पुढे सांगतो असं माऊली म्हणतात. हे तिन्ही गुणच आपापल्या सामर्थ्याने याप्रमाणे स्वभावतःच देहाच्या निमित्ताने होतात, देहच बनतात. म्हणजे लाकडाच्या आकारानं अग्नी जसा आकाराला येतो, अथवा जमिनीतील रस हाच मोठमोठ्याला झाडांच्या रूपानं दिसतो, अथवा दह्याच्या रूपानं जसं दूधच परिणाम पावतं, अथवा ऊसाच्या रूपानं जशी गोडीच प्रगट होते, त्याप्रमाणे हे 3 गुण अंतःकरणासह स्थूल आणि सूक्ष्म देह होतात. म्हणून खरोखरच जीवाच्या बंधनाला कारण घडते. परंतु अर्जुना, आश्चर्य हे आहे की एवढे बंधन जीवास असतानाही जीवाच्या मुक्त स्थितीला कमीपणा येत नाही. तिन्ही गुण आपापल्या धर्माप्रमाणे देहाच्या मागे आणि पुढे हालचाल करीत असताही आत्म्याच्या गुणातीतपणास धक्का लागत नाही. अशी
स्वभावतः मुक्त स्थिती आहे. ती आता मी तुला ऐकवतो. कारण भगवंत अर्जुनाला म्हणतायत की तू ज्ञानरूपी कमळाचा भोगता आहेस आणि चैतन्य हे गुणात असून गुणास वश होणारे नसते. ही जी मागे तुला गोष्ट सांगितली तशीच ही गोष्ट आहे. म्हणजे अर्जुना ज्या वेळेस अंतःकरणात समजूत पटून याप्रमाणे ज्ञानप्राप्ती होईल त्या वेळेला हे गुणादी हे सगळं मिथ्या भासेल. ज्याप्रमाणे जागे झाले असता स्वप्न नाहीसे होते अथवा लाटा हलत असताना आपल्या प्रतिबिंबाचे अनेक तुकडे झालेले जसे काठावर उभे राहून एखादा मनुष्य पाहतो. म्हणजे कसं आहे की समजा सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. आपण नेहमी ते उदाहरण पाहतो की खाली अनेक बादल्या ठेवलेल्या आहेत आणि त्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. म्हणजे सूर्य अनेक रूपामध्ये तयार झालेला असं नाहीये. म्हणजे जसं एखाद्या नटानं एखादं कॅरेक्टर वठवलं तरी त्याला माहित आहे की तो ते नाही झालेला. म्हणजे तो ते नाहीये. तो हे सगळ्याकडे साक्षीत्वानं पाहतो आहे. जसं आकाश हे तिन्ही ऋतूंना आपल्या पोटामध्ये धारण करून आपल्या वेगळेपणाला जसा कमीपणा येऊ देत नाही त्याप्रमाणे गुणात असून सुद्धा जे गुणांच्या पलीकडे असे आपल्या ठिकाणी स्वतः सिद्ध आहे त्याच्या मूळच्या स्वरूप अहमपणावर ब्रह्मस्वरूप अहंतेवर जेव्हा अहंकार असतो म्हणजे देह मी आहे अशी अहंता ज्यावेळी येते तेव्हा तिथून स्वरूप अहंतेहून पाहत असता तो असे म्हणतो की मी साक्षी व अकर्ता असा आहे व सर्व कर्मांना हे गुणच कारण आहेत. सत्व रज तमाच्या भेदाप्रमाणे कर्माचा विस्तार होत आहे तो हा गुणांचा विकार आहे. म्हणजे जे काही घडतंय आपल्या आयुष्यामध्ये ज्या कुठल्याही गुणाच्या प्रभावाखाली आपण आहोत ते या सगळ्याचं आपल्याला ज्ञान झाल्यानंतर आपण साक्षी रूपाने पाहायला शिकू असं माऊलींना म्हणायचे. म्हणजे वनामध्ये जसा वसंत ऋतू वनशोभेच्या विलासाला कारणीभूत होतो तसा मी या गुणांच्या विकारांमध्ये साक्षी आहे. आता इथे मला एक भागवतातला प्रसंग आठवतो की भगवंतांनी ज्यावेळी राजसूय यज्ञ केला आणि ॲक्च्युली ही युधिष्ठिरानं हा यज्ञ केला आणि त्यावेळी अग्रपूजेचा मान भगवंतांना द्यायचं ठरलं. म्हणजे या यज्ञामध्ये श्रीकृष्णांची अग्रपूजा करायचं असं ठरलं. पण शिशुपालाला हे काही मान्य झालं नाही. तो भगवंतांची निंदा करायला लागला. भगवंतांनी बराच वेळपर्यंत ही निंदा सहन केली पण शेवटी मात्र सुदर्शन चक्रानं या शिशुपालाचं डोकं उडवलं आणि झालं असं की ज्यावेळी शिशुपालाचं देह पडला त्यावेळी त्याच्या शरीरातून जे एक तेज निघालं आत्मतेज निघालं ते सगळ्यांच्या समोर भगवंतामध्येच येऊन विलीन झालं आणि शिशुपालाला मुक्ती मिळाली. म्हणजे सगळ्यांना आश्चर्य वाटलं. इवन अगदी युधिष्ठिराला सुद्धा खूप आश्चर्य वाटलं आणि त्यांनी विचारलं की नारदांना विचारलं युधिष्ठिरानं की भगवंतांशी एवढं शत्रुत्व असून सुद्धा शिशुपालाला सद्गती कशी बरं मिळाली. त्यानं तर भगवंतांना इतकी शिवीगाळ केली तरी तो नरकवासी का झाला नाही. त्याला सायुज्य मुक्ती कशी मिळाली. म्हणजे खरं तर भगवंतांचा द्वेष करणारे हे शिशुपाल दंतवक्त्र हे नरकवासी व्हायला पाहिजे होते पण ते मुक्त झाले. असं कसं काय झालं. तर नारद काय म्हणाले की कोणत्याही निमित्तानं परमात्म्याशी तन्मय होण्याची आवश्यकता आहे. जेव्हा भगवंत स्वतःच काय म्हणतात की जीव कोणत्याही भावानं माझ्याशी तन्मय झाला असला तर मी त्याला आपल्या स्वरूपाचं दान देतो. म्हणजे कोणत्याही भावनेतून मन परमेश्वराशी एकरूप होऊन कित्येक साधकांनी भगवत प्राप्ती करून घेतली. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की गोपींनी कामभावनेनं भगवंतांना वश केलं, कंसानं भयानं भगवंतांना वश केलं,
शिशुपालानं द्वेषभावनेनं आणि यादवांनी भगवंताला आपला भाऊ, आपला मुलगा किंवा अशा कौटुंबिक संबंधानं, स्नेहसंबंधानं भगवंतांशी नातं जोडलं. गोपी कृष्णाकडे कामभावनेनं अनुरक्त झाल्या. जरी त्यांच्या मनात कृष्णाला पाहून काम जागृत होत होता, तरी पण त्या ज्याचं ध्यान करीत होता तो कसा होता? तो स्वतः मात्र अत्यंत निष्काम होता. निष्काम कृष्णाचं ध्यान करीत गोपी सुद्धा काय झाल्या? निष्काम झाल्या. पण जर जगातल्या स्त्री पुरुषांचं कामभावनेनं ध्यान केलं गेलं तर काय होईल? तर मात्र अधोगतीला जावं लागेल. म्हणजे श्रीकृष्णाकडे कामभावनेनं पाहून त्याचं सतत चिंतन करणाऱ्या गोपी स्वतःही कशा झाल्या? त्या स्वतःही निष्काम झाल्या. परमात्मा पूर्ण निष्काम असल्यामुळं त्याला अर्पण केला गेलेला काम सुद्धा निष्काम झाला. मग कामाचा जन्म रजोगुणातून आहे. पण ईश्वर कसा आहे? ईश्वर बुद्धीच्या पलीकडे आहे. ईश्वराजवळ काम पोहोचूच शकत नाही. म्हणजे जसं सूर्याजवळ अंधार जाऊ शकत नाही, तसं गोपी ज्याचं चिंतन करीत होत्या तो स्वतः निष्काम असल्यामुळं कामभावनेनं चिंतन करणाऱ्या गोपी सुद्धा निष्काम झाल्या. कंस भयानं देवाशी तन्मय झाला. त्याला सगळीकडं देवकीचा 8वा पुत्रच दिसत होता आणि शिशुपाल भगवंतांना आपला शत्रू मानून सतत त्याचं चिंतन करत होतं. पण म्हणजे कसं आहे की कोणत्या ना कोणत्या भावनेतून भगवंतांशी आपण तन्मय व्हायला पाहिजे. म्हणजे कसंही करून आपण भगवंतांशी आपलं मन जोडायला पाहिजे. म्हणजे भगवंत काय म्हणतात की तसा मी या गुणांच्या विकारांमध्ये आहे. म्हणजे आपल्याला एक 7व्या अध्यायातला एक श्लोक आठवत असेल की मी त्यांच्यामध्ये आहे पण ते माझ्यामध्ये नाहीत असं भगवंत म्हणतात. म्हणजे सर्व प्राणीमात्रांमध्ये मी आहे पण ते सगळे प्राणीमात्र माझ्यामध्ये नाही आहेत. असं म्हणण्याचा अर्थ काय आहे की जसं समुद्राच्या लाटेमध्ये समुद्र आहे पण लाट म्हणजे समुद्र नाहीये असं जसं आपण म्हणतो, तसं इथे भगवंत सांगतात की सगळ्या जीवांमध्ये मी आहे पण जीव माझ्यामध्ये नाहीत. असंच आपल्याला थोडंसं हे स्टेटमेंट भगवंतांचं जे आहे ते कॉन्ट्राव्हर्शियल वाटतं की असं कसं म्हणतात ते? सगळ्या जीवांमध्ये मी आहेच असं म्हणतात पण मी म्हणजे जीव नाही असंही ते म्हणतात. म्हणजे इथे भगवंतांना असं सांगायचंय की मी त्यामध्ये साक्षी रूपानं आहे. आता पुढे माऊलींच्या ओव्यांमध्ये असा संदर्भ येतो की ताऱ्यांच्या समुदायांनी जसं लोपावं किंवा सूर्यकांत मण्यानं अग्नी उत्पन्न करावा, सूर्यविकासी कमळांनी विकास पावावं आणि अंधारानं नाहीसं व्हावं, यापैकी कोणत्याही कार्यामध्ये सूर्य जसा केव्हाही कोणाचा कारण होत नाही. म्हणजे ताऱ्यांना जो काही प्रकाश प्राप्त होतो तो सूर्यापासूनच प्राप्त होतो किंवा सूर्यकांत मण्यामध्ये असलेला अग्निसुद्धा सूर्यामुळेच असतो किंवा सूर्यविकासी कमळ जे काही आपलं सौंदर्य प्रगट करतं ते सूर्यामुळेच प्रगट करतं किंवा सूर्याच्या उगवण्यानं जसा अंधार नाहीसा होतो तसा या सगळ्याला जरी सूर्य कारण असला तरी तो कोणाचंच कारण नाहीये. म्हणजे तो या सगळ्यापासून अलिप्त आहे. म्हणजे या सगळ्या घडणाऱ्या घटनांपासून तो आपला साक्षीभाव राखू नये. म्हणजे या सगळ्यांमध्ये त्याचं कर्तृत्व, भोक्तृत्व किंवा या सगळ्याचं त्याला काहीच नाही असं म्हणलं तरी चुकीचं होणार नाही. त्याप्रमाणे या देहांमध्ये मी क्रियारहित केवळ साक्षीत्वाने अधिष्ठान रूप होऊन राहिलेलो आहे. मी गुणांचे प्रकाशन करून गुणांना पाहतो आहे. गुणांच्या ठिकाणी गुणपणा माझ्याकडून पोचला जातो आणि या गुणांचा निराश झाल्यावर जे काही उरतं ते मीच आहे. आणि पुढे माऊली म्हणतात की अर्जुना अशा विचारांचा ज्याच्या ठिकाणी उदय होतो त्याला गुणातीतपणा म्हणजे गुणातीत होण्याच्या उच्च मार्गाने
त्याला जाता येतं असं म्हणलेलं आहे. म्हणजे गुणांशिवाय तर कोणी करता नाहीच. ज्या काही सगळ्या क्रिया घडत आहेत ना, त्या गुणांनीच घडत आहेत. संपूर्ण परिवर्तन जे काही होत आहे ते गुणांमध्येच होत आहे. आणि संपूर्ण क्रिया आणि परिवर्तनाला गुणच काय ते कारण आहेत. आणखी दुसरं कोणतंही कारण नाही आहे. ते गुण ज्याच्याकडून प्रकाशित होतात ते तत्व गुणांच्या पलीकडचं आहे. गुणांच्या पलीकडं असल्यामुळं ते कधी गुणांनी लिप्त होत नाही. म्हणजे या घडणाऱ्या घटना त्याच्यावर कोणताही परिणाम करत नाहीत. अशा या तत्वाला जो विचार कुशल असा साधक जाणून घेतो किंवा आपल्या विवेकाद्वारा आपण या सगळ्यापासून निर्लिप्त आहोत असा अनुभव करून घेतो. गुणांशी आपला संबंध कधी झाला नाही, कधी आत्ताही नाही आणि कधीही होणार नाही, होऊही शकणार नाही. कारण काय आहेत? गुण परिवर्तनशील आहेत. स्वमध्ये आणि कसं होतं की म्हणजे आपण सुद्धा आपलं जर एक साक्षीत्वानं अवलोकन केलं तर आपल्याला असं जाणवतं की कधी आपल्याला ज्यावेळी खूप घाई असते, आवरायचं असतं, पटपट पटपट सकाळी स्वयंपाक करायचा असतो आणि बाहेर पडायचं असतं, त्यावेळी आपण खूप फास्ट काम करत असतो. त्यावेळी आपण रजोगुणाच्या प्रभावाखाली असतो. ते ज्यावेळी आपण कधी नामस्मरण करत असू, स्तोत्र वाचत असू, तर त्यावेळी आपण सत्वगुणाच्या प्रभावाखाली असतो. आणि ज्यावेळी आपण रात्री झोपताना झोपेच्या स्वाधीन होतो, त्यावेळी आपण तमोगुणाच्या प्रभावाखाली असतो. म्हणजे या सगळ्याला गुणांना कारणीभूत होतात. या सगळ्याला मी कारण नाहीये. या सगळ्याला कारणीभूत जो आहे तो या सगळ्याच्या अतीत आहे आणि तो या सगळ्याकडे साक्षीभावानं बघत आहे. म्हणजे आतापर्यंत जो अज्ञानानं आपल्या गुणाशी संबंध मानत होता, ती मान्यता आता समाप्त झाली आहे आणि त्याचा माझ्याशी स्वाभाविक असा संबंध आहे. हा जो संबंध आहे, हा साक्षीत्वाचा जो संबंध आहे, तो आपला भगवंतांशी असलेला संबंध मात्र कायमचा आहे. म्हणजे ज्याच्याकडून गुण प्रकाशित होतात, त्या प्रकाशात आपल्या स्थितीचा अनुभव करायचा. म्हणजे गुणेभ्यश्च परम वेत्ती. म्हणजे कसं आहे की तो माझ्या भावाला प्राप्त होतो असं भगवंत सांगतात. म्हणजे काय होतो की तो ब्रह्माला प्राप्त होतो. म्हणजे भगवंत जसं म्हणाले होते की मम साधर्म्य मागत आहा, म्हणजे माझ्याशीच त्याचं ही इज इक्वल टू मी, तो मीच झालेला आहे. म्हणजे विवेकी साधक गुणांशिवाय इतर कोणालाही करता समजत नाही. स्वतःला गुणांपासून अर्थात सगळ्या ज्या काही घटना घडत आहेत, जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडतंय, घडून गेलेलं आहे किंवा पुढं घडणार आहे, या सगळ्यापासून तो स्वतःला असंग असा अनुभव करतो. म्हणजे असा अनुभव केल्यानंतर तो काय होतो? तो योगारूढ होतो आणि असा योगारूढ झाल्यानंतर त्याला शांतीची प्राप्ती होते. आणि या शांतीत सुद्धा अडकायचं नाहीये. या शांतीत सुद्धा न अडकता जो भगवंताशी एकरूप होतो, त्याला निश्चित असं माझं परमधाम मिळतं, असं भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतायत की देहधारी विवेकी मनुष्याला देहात उत्पन्न करणाऱ्या या तिन्ही गुणांचं अतिक्रमण करून वृद्धावस्थारूपी दुःखापासून रहित असलेल्या अमरतेचा अनुभव करून घ्यायचा आहे. म्हणजे कसं आहे, या सगळ्या जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हे जे काही अनुभवत आहोत किंवा अनुभवायला येणार आहे, या सगळ्यापासून असलेल्या अतीततेचा किंवा निर्लिप्ततेचा अनुभव करून घ्यायचा आहे. याबद्दल भगवंतांनी आपल्याला 20व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. मी तावरे मॅडमना विनंती करते की 20वा श्लोक आणि त्यावरच्या माऊलींच्या ओव्यांचं वाचन करावं. गुणानेतानतीत्य त्रीन देही देह समुद्भवान
जन्म मृत्यू जरा दुःखैर विमुक्तो मृतमश्नुते. आता निर्गुण असे आणिक ते तो जाणे अचूक, जे ज्ञाने केले टीक तयाची वरी. किंबहुना पंडुसुता ऐसा तो माझी सत्ता, पावे जैसी सरिता सिंधुत्वगा. नळिकेवरुनी उठिला जैसा शुक शाखे बैसला, तैसा मूळ अहंते वेढिला तो म्हणूनिया. अगा अज्ञानाची या निदा, जो घोरत होता बदबदा, तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चेईला की. पै बुद्धी वेधाचा आरिसा, तया हातोनी पडिला विरेशा. म्हणूनी प्रतिमुखा भासा मुकला तो. देहाभिमानाचा वारा, आता वाजो ठेला वीरा. ते ऐक्य विची सागरा जिवेश आहे. म्हणूनी मदभावेसी प्राप्ती पाविजे तेणे सरीसी. वर्षांती आकाशी धनजात जेरवी. देवी मी होऊनी निरुता, मग देहीची ये असता. नागवे देह संभूता गुणांसी तो. जैसा भिंगाचे निधरे दीप प्रकाशुनावरे, कान विझेची सागरे वडवानळू. तैसा आला गेला गुणांचा, बोधून मैळे तयाचा. तो देही जैसा व्योमींचा चंद्रजळी. तिन्ही गुण आपुला लिये प्रौढी, देही नाचविती बागडी. तो पाहोही न धाडी अहंते ते. हा ठाये वरी नेहटोनी ठेला अंतरी. आता काय वर्ते शरीरी काही नेणे. सांडुनी अंगीची खोळी, सर्प रिगालिया पाताळी. ते त्वया कोण सांभाळी तैसे झाले. का सौरभ्य जीर्णो जैसा, आमोदू मिळोनी जाय आकाशा. माघारा कमळकोशा न येची तो. पै स्वरूप समरसे तयाही गाळ झाले तैसे. तेथ किंधर्म हे कैसे नेणे देह. म्हणूनी जन्म जरा मरण इत्यादी जैसाही गुण, ते देहीची ठेले कारण नाही तया. घटाची खापरिया घटभंगी फेडिलिया, मदाकाश अपैसया झालेची असे. तैसी देह बुद्धी जाये, जे आपण बा आठवू होये. तै आन काही आहे ते वाचुनी. येणे थोर बोधलेपणे तयासी गा देही असणे. म्हणून तो मी म्हणे गुणातीत. यया देवाची या बोला, पार्थू अति सुखावला. मेघे संबोखिला मोरू जैसा. या श्लोकाचा शब्दशः अर्थ असा आहे की देहधारी विवेकी मनुष्य देहाला उत्पन्न करणाऱ्या तिन्ही गुणांचं अतिक्रमण करून जन्म मृत्यू आणि वृद्धावस्थारूपी दुःखापासून रहित असलेल्या अमरतेचा अनुभव करतो. म्हणजे जरी विचारकुशल मनुष्याचा देहाशी संबंध आला तरी तो देहातीत झालेला असतो. म्हणजे इथे देही अशी संज्ञा आलेली आहे. मग त्याला देहधारी, लोकांच्या दृष्टीनं तो देहधारी आहे आणि त्याला इथं देही म्हणलेलं आहे. देहाला उत्पन्न करणारे काय आहेत? हे गुणच आहेत. आणि ज्या गुणाशी मनुष्य आपला संबंध मानतो त्यानुसार त्याला उच्च नीच योनीत जन्म घ्यावा लागतो, हे आपण बघितलं. आता याच अध्यायाच्या 5व्या श्लोकापासून 18व्या श्लोकापर्यंत ज्याचं वर्णन केलेलं आहे, त्या तिन्ही गुणांसाठी इथं एतान त्रीन गुणान असं आलेलं आहे. गुणान एतान त्रीन देही असं, म्हणजे तीन एतान त्रीन गुणान असं पद आलंय. म्हणजे या विचारशील मनुष्य या तिन्ही गुणांचं अतिक्रमण करतो. म्हणजे काय करतो? याच्याशी आपला संबंध मानत नाही, याच्याशी मानलेल्या संबंधांचा त्याग करतो. कारण त्याला असा स्पष्ट विवेक झालेला असतो की सगळे गुण परिवर्तनशील आहेत, उत्पन्न आणि नष्ट होणारे आहेत. आपले स्वरूप गुणाशी कधी लिप्त झालं नाही आणि होऊ शकत नाही. लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे की ज्या प्रकृतीपासून हे गुण उत्पन्न होतात त्या प्रकृतीशी स्वचा किंचितही संबंध नाहीये. तर मग तो गुणांशी त्याचा संबंध कसा येईल? जन्म मृत्यू जरा दुःखैर विमुक्तो अमृतमश्नुते. म्हणजे जेव्हा साधक या तिन्ही गुणांच्या पलीकडे जातो मग त्याला
जन्म मृत्यू किंवा वृद्धावस्थेचं दुःख होत नाही. त्याची जन्म मृत्यू इत्यादी दुःखापासून सुटका होते. कारण जन्म होण्यासाठी काय कारणीभूत आहे? संगच कारणीभूत आहे. गुण हे येत जात राहतात, त्यांच्यात परिवर्तन होत राहतं. गुणांच्या वृत्ती कधी सात्विक, कधी राजस, कधी तामसी होतात. पण स्वमध्ये कधी सात्विकता, राजसता किंवा तामसता येत नाही. म्हणजे स्वरूप सहजरित्या काय आहे? असंग राहत असतं. त्या असंग स्वरूपाचा कधी जन्म होत नाही, तर कधी मृत्यूही होत नाही. कारण ज्याचा जन्म होत असतो त्याचाच मृत्यू होत असतो, त्यालाच वृद्धावस्था येत असते. मग गुणांची संग राहण्यानं काय होतं? जन्म मृत्यू वृद्धावस्था या दुःखाचा अनुभव येतो. जो गुणांशी संपूर्णपणे निर्लिप्त झालेला आहे त्याला स्वतः सिद्ध असलेल्या अमरतेचाच अनुभव येतो. यामध्ये आता एक छोटीशी भागवतातलीच एक दृष्टांत असा आहे की श्रीकृष्ण ज्यावेळी गोकुळातून मथुरेला आले, म्हणजे भगवंतांच्या ह्या सगळ्या खरं तर लीला आहेत. आता त्यांची मथुरा लीला सुरू झाली. ते काय झाले? ते मथुरा नाथ झाले. मथुरेमध्ये संपूर्ण ऐश्वर्य आहे. गोकुळातला गोपाळ आणि आता हा झालेला मथुरेचा अधिपती राजा, म्हणजे गायी चारणाऱ्या गुरहाखी कन्हैयाची आता कित्येक दासदासी सेवा करतात. तसंच उद्धव सुद्धा भगवंतांचा अंतरंगी भक्त आहे. भगवंतांचा हा भाऊच आहे, पण तो भगवंतांचा भक्तही आहे. इथं सगळ्या प्रकारचं सुख ऐश्वर्य भगवंतांच्या चरणी उपस्थित आहे. त्यांचं जीवन पूर्णपणे ऐश्वर्यमय आणि वैभवशाली आहे. पण भगवंत व्रजवासियांचं प्रेम काही विसरले नाहीत. राजप्रसादाच्या झरोक्यात बसून ते गोकुळाची शोभा निरखायचे. त्यांना घडोघडी यशोदेची आठवण यायची. त्यांना असं वाटायचं की ती माझी वाट पाहत रडत असेल. माझी भोळी भाबडी यशोदा माता माझ्या वचनावर विश्वास ठेवून की मी लवकरच परत येणार आहे असं सांगून व्रजातनं भगवंत मथुरेला आलेले आहेत. त्यांना असं वाटतं की माझ्या आवडत्या गायी वासरं काय करत असतील, मथुरेकडे तोंड करून मला हाका देत असतील. नंदबाबांना सुद्धा माझी किती आठवण येत असेल. आणि या सगळ्याचं स्मरण करून भगवंत वारंवार अश्रू ढाळायचे. मथुरेत ऐश्वर्य होतं, पण प्रेम मात्र नव्हतं. आणि भगवंताला त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांची गरज आहे, त्याच्या ऐश्वर्यावर भुलणाऱ्यांची नाही. भगवंतांना वारंवार व्रजवासियांची आठवण यायची आणि त्यांना खूप रडू यायचं. उद्धवाला या गोष्टीचं फार आश्चर्य वाटायचं की त्याला असं वाटायचं इथं इतका राजमहाल आहे, सोन्याचा महाल आहे, पण हा सेवेला अनेक दासदासी आहेत, 56 भोगांची सामग्री आहे, इतके ऐश्वर्य आहे. मग याला असं कोणतं दुःख आहे की जे त्याला रडवतंय? आमच्या सेवेत काही कमतरता आहे का? स्वतः सुख भोगण्याचं म्हणजे त्याला असं वाटायचं की तो एकदा भगवंतांकडे आला आणि त्याला म्हणाला, देवा, एका विशिष्ट उद्देशानं मी तुमच्याकडे आलेलो आहे. मग कृष्णही त्याचं स्वागत करतात आणि त्याला म्हणतात की उद्धवा, तू तर माझा अंतरंगीचा मित्र आहेस. तुला काय जे काही वाटत असेल ते तू मला विचार. उद्धव म्हणतो की इथं मी आहे, सगळे सेवक आहेत, सेविका आहेत, आम्ही आपली यथामती यथाशक्ती सेवा करतोय, पण आपण प्रसन्न दिसत नाही. जेवतानाही आपलं हृदय भरून येतं. मी काल आपले पाय दाबत होतो त्यावेळी आपल्या मुखातून आपण राधे राधे अशी हाक मारत होता. ही राधा कोण आहे? मला आपलं हे सगळं दुःख आहे हे काही पाहवत नाहीये. म्हणून मी आपल्याला विचारायला आलेलो आहे की आपल्याला काय एवढं सलत आहे, कोणतं दुःख आहे तुम्हाला? तर भगवंत म्हणतात, उद्धवा, साऱ्या मथुरेत माझं दुःख विचारणारा तूच एक निघालास. आणि काय सांगू तुला, माझे खरे माता पिता देवकी वसुदेव आहेत, पण गोकुळात राहणारे नंद यशोदाही माझे माता पिता आहेत. माझी माता यशोदा मला किती प्रेमानं खाऊ पिऊ घालत असे. माझ्या सख्या, माझे मित्र, माझ्या गायी यांची मला सारखी आठवण येते. माझे माता पिता सख्यांना मी कसा विसरू? उद्धवा, मला त्या गायींची वारंवार आठवण येते.
वृंदावनाची प्रेमभूमी सोडताना मला अतिशय दुःख झालं. मला इथे तुम्ही मथुरेचा नाथ बनवलत, मथुरापती बनवलत, राजा बनवलत. इथं सगळेजण मला वंदन करतात, माझ्या सेवेसाठी तत्पर असतात, पण माझ्यावर प्रेम करणारा मात्र इथं कुणी मला दिसत नाही. मी व्रजाला विसरू शकत नाही. माझी माता, सख्या, मित्र यांच्यासारखं इथं प्रेम करणारं कोण आहे मला माझ्यावर? म्हणून काय म्हणतात, भगवंत उद्धवाला म्हणतात की तू माझा संदेश घेऊन माझ्या गोपींकडे जा. तू व्रजाला जाऊन माझ्या मात्या पित्यांना माझा संदेश दे, माझ्या गाई वासरांना तू माझा संदेश दे. म्हणजे इथं एक असं आहे की उद्धव हा ज्ञानी आहे आणि त्याला प्रेमभक्तीचा महिमा त्याला माहीत नाहीये. जसं गुरुकृपेने शिवाय मिळालेलं ज्ञान हे विवेकयुक्त नसतं आणि त्या गुरुकृपेशिवाय मिळालेलं ज्ञान हा निव्वळ अहंकारच उत्पन्न करतं. तसं श्रीकृष्ण हे भगवंत जाणून आहेत की उद्धवाची अशी दशा आहे. उद्धवाला वाटतं लहानपणी हा ज्यावेळी बाल्यावस्थेत होता त्यावेळी गोपाळांबरोबर खेळण्याची गोष्ट ठीक आहे, पण आता तर हा मथुरेचा राजा आहे. या राजाला गवळ्यांच्या पोरांबरोबर काही खेळणं शोभा थोडीच देणार आहे. आणि उद्धव भगवंतांना सांगायचा प्रयत्न करतायत की तुम्ही आता त्या व्रजाला आणि व्रजवासियांना विसरून जालच तरच तुम्ही हे मथुरेमधला ऐश्वर्य आनंदानं उपभोगू शकाल. भगवंत म्हणतात, अरे उद्धवा, तू मला व्रजाला विसरायला सांगतोस. मी सर्व काही विसरू शकतो, पण गोकुळाला काही विसरू शकत नाही. गोकुळातल्या लोकांना माझी आठवण येत असेल. प्रेम हे काय आहे? अन्योन्य आहे. म्हणजे व्रजाला विसरण्याचा एकच जर काय उपाय असेल ना, तर व्रजवासी जर मला विसरतील तरच मी त्यांना विसरू शकेन. म्हणून उद्धवा, तू गोकुळाला जा आणि तू त्यांना वेदांताचा उपदेश कर आणि काय कर, तू त्यांना माझा विसर पाड. जर ते मला विसरणार नाही तर मी पण त्यांना विसरू शकणार नाही. सर्व सुखाचा त्याग करून ते माझ्यासाठीच केवळ जगत आहेत. मी गोकुळाला परत येईन असं मी त्यांना वचन दिलंय आणि त्यामुळे ते माझेच वाट पाहत प्राण धरून बसलेले आहेत. तू त्यांना उपदेश कर आणि निराकार ब्रह्माचं उपासक बनव. असं जर झालं आणि ते जर मला विसरले तर मीही त्यांना विसरेन. उद्धवाजवळ ज्ञान होतं पण भक्ती नव्हती. म्हणजे ते काय म्हणतात भगवंत, की तू वृंदावनात जा, गोपींना ब्रह्मज्ञान सांग, त्यांना समजावून देऊन त्यांना माझा विसर पाड. तू माता पित्यांचंही सांत्वन कर. व्रजात जाऊन सगळ्यांना सांग की आम्ही दोन्ही भाव व्रजात येऊ. आणि उद्धवा, येथे संसारातलं सगळं वैभव आहे, सगळी सुख आहेत, पण हृदयातलं शुद्ध प्रेम कुठे आहे? मला इथं काहीच आनंद वाटत नाही. उद्धवाला वाटलं की आपण ज्ञानी आहोत म्हणून भगवंत आपल्याला वृंदावनाला पाठवतात. उद्धव ज्ञानी तर होताच, पण काय होतं, शिवाय तो अभिमानी पण होता. तो काय म्हणतो की देवा, तिथं जायला मला कुठलीच अडचण नाहीये, पण ते खेड्यातले अशिक्षित मूढ लोक माझं वेदांताचं ज्ञान काय समजू शकतील? त्या वेदांताच्या चर्चा त्या अशिक्षित गोपींसमोर करून काय होणार आहे? माझा तत्वज्ञानाचा उपदेश तर मोठा गहन आहे, मग माझं तिथं जाणं निरर्थक नाही का होणार? हे उद्धवाचं बोलणं मोठा अभिमानाचं होतं. त्याला असा अभिमान होता की मी मोठा बृहस्पतीचा शिष्य आहे, वेदांताचा आचार्य आहे आणि ह्या गोपींना उपदेश कर असं भगवंत सांगतात. तर भगवंत उद्धवाला काय म्हणाले, उद्धवा, माझ्या गोपी अज्ञानी नाहीत, ज्ञानाच्या पलीकडचा असा त्यांचा अधिकार आहे. त्या शिकल्या सवरलेल्या भलेही नसतील, पण त्या शुद्ध प्रेमाच्या ज्ञात्या आहेत, म्हणूनच त्यांनी मला प्राप्त केलेलं आहे. गोपींचं मन निरंतर माझ्यामध्ये जडलेलं आहे. त्या कशा आहेत असं भगवंत वर्णन करतात? त्या मनमनस्का आहेत, मत प्राणा, मदर्थे त्यक्त देहिका आहेत. म्हणजे ज्यांचं मनच मी झालेलो आहे, ज्यांचे प्राण सुद्धा मी झालेलो आहे आणि माझ्यासाठी देहत्याग करायला मदर्थे त्यक्त देहिका, माझ्यासाठी कधीही देहत्याग करायला त्या मागे पुढे न पाहणारे आहेत. म्हणजे त्यांचं प्राण आणि जीवन मीच आहे. आपल्या
पतीचा, संतानांचा, नातेवाईकांचा त्यांनी त्याग केलेला आहे. त्या मलाच आपला आत्मा मानतात. अशा गोपींना उद्धवा, माझ्या गोपींना ज्ञानाची आवश्यकता आहे आणि तुला प्रेमाची आणि भक्तीची आवश्यकता आहे. म्हणून तुला तिथं जावं लागेल. केवळ ज्ञानानं किंवा केवळ भक्तीनं मनुष्य पूर्ण होऊ शकत नाही. जीवनात कसं हवं की ज्ञान आणि भक्ती या दोन्हीचा समन्वय असायला हवा. या दोन्हींचा समन्वय साधूनच भगवंतांची प्राप्ती होऊ शकते. म्हणजे शब्दज्ञान नुसतं असून काही उपयोग नाही. त्याला भक्तीचा ओलावा पाहिजे. म्हणजे त्याच्या मनात ज्ञानाचा साठा तर असतो, पण त्याला त्याचा अहंकार नम्र होऊ देत नाही. विनय जर असेल तर तो माणसामध्ये सद्गुण आणतो. पण जर मनुष्य अहंकारी असेल तर काय होतं? अहंकार दुर्गुणांना वाढवतो. भगवंत म्हणून उद्धवाला सांगतात की उद्धवा, तू गोपींना वंदन केल्याशिवाय राहू नकोस. शेवटी उद्धवाला भगवंतांचा आग्रह मोडवत नाही आणि ते व्रजाला जायला निघतात. ते ज्यावेळी रथामध्ये बसतात उद्धव, त्यावेळी भगवंत त्यांच्या मागून पळत जातात. त्यांना म्हणतात की उद्धवा, तू आपल्यासोबत माझा पितांबर आणि वैजयंती माला ने. तू या प्रसाद रूपानं या वस्तू मी ज्या तुला देतोय ना, तू त्या धारण कर. या वस्तू तू धारण केल्यास आणि तू गोपींकडे गेलास तरच त्या तुझ्याशी बोलतील. माझ्या गोपी परपुरुषांकडे बघत देखील नाहीत आणि बोलतही नाहीत. पण ज्यावेळी तू या माझी वैजयंती मला त्या पाहतील, तू धारण केलेला पितांबर ज्यावेळी त्या पाहतील, त्यावेळी त्यांना असं वाटेल की हा कोणीतरी माझा दूत आहे. आणि त्यांना खरं वाटेल की हा कोणीतरी भगवंतांचा अंतरंग सखा दिसतोय. असा त्यांना विश्वास उत्पन्न झाला तरच त्या तुझ्याशी बोलतील. भगवंत म्हणतात की उद्धवा, तू भाग्यशाली आहेस की तुला व्रजभूमीला जायला मिळते. व्रजभूमी ही प्रेमभूमी आहे. ती सगळ्यांचं कल्याण करणारी आहे आणि तुझं कल्याण व्हावं याच उद्देशानं मी तुला पाठवत आहे. असं सांगताना सुद्धा भगवंतांना रडू आलं. त्यांना उद्धवाला हे समजेना की गोकुळाची आठवण काढलीच की भगवंतांना असं रडू कसं काय येते. ज्यावेळी प्रत्यक्ष ती खरं तर मोठा प्रसंग भागवतामध्ये आलेला आहे की उद्धव गोकुळामध्ये जातात आणि त्यांचा अहंकार कसा हळूहळू गळून पडतो आणि ते भक्तिप्रेमानं कसे न्हाऊन निघतात त्याचं सुंदर रसाळ असं वर्णन भागवतामध्ये आलेलं आहे. म्हणजे याच्यामधून आपल्याला काय घ्यायचंय की आपण ज्यावेळी या सगळ्या गुणांच्या अतीत होण्याचा प्रयत्न करून सतत भगवत स्मरणामध्ये राहू, त्यावेळी आपल्याला आपल्याबद्दलचा अहंकार, मी करता आहे असा अहंकार, असा ज्यावेळी आपला गळून पडेल, त्यावेळी या सत्व, रज आणि तमगुणाच्या अतीत होणं शक्य आहे. यामधून म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये नेहमी असा भाव राहतो की आपण स्वतःला नेहमी म्हणजे आपल्याला स्वतःबद्दल असं वाटत असतं की या ना त्या स्वरूपानं मी अमर राहावं, मला कधी मृत्यू येऊ नये. म्हणजे असं जर आहे, मला स्वतःबद्दल जर असं वाटतंय, तर असं कोण आहे? वास्तविक असा भगवंतच आहे की ज्याला जन्म मृत्यू नाहीये. मग हे त्याच्याशी एकरूप होण्याची इच्छा ही माझ्यामध्ये स्वतः सिद्ध आहेच, पण त्याची जाणीव मला नाहीये. म्हणजे कसं की माझ्या अंतःकरणामध्ये असा भाव राहतो की मी सतत जिवंत असावं, मी कधीच मरू नये. आणि या ही अमरतेची इच्छा असं सिद्ध करते की वास्तविक अमर कोण आहे? तर भगवंत अमर आहे. तो जर अमर नसता तर त्याची इच्छा ही मला तशी इच्छा निर्माणच झाली नसती की मला तहान भूक लागते. यावरून सिद्ध होतं की अन्न पाणी आहे, ज्याच्या सेवनानं माझी तहान भूक शमते. जर अन्न पाणी नसतं तर तहान भूकही
लागलीच नसती. म्हणजे अमरता कशी आहे? स्वतः सिद्ध आहे. म्हणजे आपण स्वरूपानं अमर असून सुद्धा आपल्या विवेकाचं आपल्याला विस्मरण झालेलं असल्यामुळं, म्हणजे या शरीराशी आपण तादात्म्य पावलेलं असल्यामुळं, मी शरीर आहे असं मानलेलं असल्यामुळं आपल्याला मृत्यूचं भय वाटत आहे आणि आपल्याला आपण कधी जाऊ नये अशी आपल्यामध्ये इच्छा उत्पन्न होत आहे. तर जेव्हा आपण या विवेकाला महत्त्व देऊ, की मी शरीर नाही आहे आणि माझं शरीर तर नित्य मृत्यूकडे धावत निघालेलं आहे आणि मी स्वतः मात्र निरंतर अमरतेमध्ये राहतो आहे. म्हणजे मी नित्य भगवंतांशी एकरूपतेनं राहतो आहे. जसा हा म्हणजे ही उद्धवाचा मध्येच कथा सांगण्याचा खरं तर तात्पर्य असं होतं, की गोपी कशा नित्य भगवंतमय झालेल्या आहेत. त्यांना स्वतःबद्दल कोणतीही भावना राहिलेली नाहीये. त्या स्वतःबद्दल कोणताच विचार करत नाही. मी सुखात आहे की दुःखात आहे? मला काय हवंय? याबद्दल त्यांच्या मनामध्ये किंचितही कोणतीही अभिलाषा नाहीये. त्यांचं म्हणणं असं आहे, की भगवंत जर मथुरेमध्ये सुखी आहेत, तर आम्ही इथे सुखीच आहोत. त्यांनी आमचा विचारच करू नये. म्हणजे यात अतीत होण्याचा मला असं वाटतंय असा अर्थ आहे, की जर भगवंत आपल्या ज्या काही इच्छा वासना आहेत, त्या आपण नित्य भगवंतांशी जोडण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्या सगळ्या ज्या क्षमता आहेत, त्याचा अनुभव घेण्यासाठी आपण अनुभव संपन्न होऊ. म्हणजे शरीराच्या विकारांचा अनुभव, विकारांच्या परिवर्तनाचा अनुभव याच्या सगळ्याच्या आपण पलीकडे जाऊ. आता पुढच्या म्हणजे 21व्या श्लोकापासून भगवंत आपल्याला असं सांगतायत, की इथे पुढे एक अर्जुन प्रश्न विचारतोय, की गुणातीत पुरुष दुःखातून मुक्त होऊन अमरतेला प्राप्त करतो. असं जर आहे, तर गुणातीत मनुष्याची लक्षणं कोणती? ही जिज्ञासा अर्जुनाच्या मनामध्ये उत्पन्न होती आणि ती शंका 21व्या श्लोकामध्ये अर्जुन भगवंतांना विचारतात. तर पुढच्या श्लोकापासून आपण पुढे अभ्यास करणार आहोत. आजची सेवा मी भगवंतांच्या चरणी अर्पण करून थांबते आणि स्मिताताईंना विनंती करते की त्यांनी आरती आणि पसायदानानं आजच्या अभ्यास वर्गाचा समारोप करावा. स्मिताताई? हो हो, म्हणू का आरती? हो. हा. जय भगवद्गीते, ओम जय भगवद्गीते. हरिः कमल विहारिणि, हरिः कमल विहारिणि, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवद्गीते. कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्ति हरा. तत्वज्ञान विकासिनी, तत्वज्ञान विकासिनी, विद्या ब्रह्म परा. ओम जय भगवद्गीते. निश्चल भक्ति विधायिनी, निर्मल मलहारी. शरण रहस्य प्रदायिनी, शरण रहस्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी. ओम जय भगवद्गीते. राग द्वेष विदारिणी, हारिणी मोद सदा. भव भय हारिणी तारिणी, भव भय हारिणी तारिणी, परमानंद प्रदा. ओम जय भगवद्गीते. आसुर भाव विनाशिनी, नाशिनी तमरजनी. दैवी सद्गुणदायिनी, दैवी सद्गुणदायिनी, हरिरसिका सजनी. ओम जय भगवद्गीते. समता त्याग सिखावन, हरिमुख की बानी. सकल शास्त्र की स्वामिनी, सकल शास्त्र की स्वामी.
श्रुतियों की रानी ओम जय भगवती ते। दया सुधा बरसावन मातु कृपा कीजिए, मातु कृपा कीजिए। हरिपद प्रेम दान कर, हरिपद प्रेम दान कर, अपनों कर लीजिए ओम जय भगवती से। जय भगवती से ओम जय भगवती से। हरिय कमल विहारिणी, हरिय कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते ओम जय भगवती ते। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भगवद गीता माता की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। बसायला नको आता विश्वात्मके देवे, येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मत द्यावे पसाय दान हे। जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, तुझा परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछित तो ते लाभो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनपरत भूमंडळी फेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे बुद्धू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुषे अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजय होवावेदी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, जेणे वरे ज्ञान देवो, या झाला या झाला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. सुचेता छान सांगितली बरं का माहिती. आणि भागवतातला तो प्रसंग अगदी पुन्हा पुन्हा ऐकावा असा आहे. गोड आहे प्रसंग. खूप काकू, छान. मला भक्ती. आपल्याला असं विचारायचं होतं की नाथ महाराज म्हणजे एकनाथ महाराज उद्धव नाथ म्हणून आलेत असं मानलं जातं ना? हो 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 आहेत. म्हणजे त्यांचा अवतारच मानला जातो. बरोबर. आणि छान सांगितलं माहिती. तर तो तसा म्हणजे तसा संदर्भ या त्रिगुणांशी संबंधित म्हणजे गोपी जशा गुणांच्या अतीत झालेल्या होत्या आणि म्हणजे उद्धवाला उद्धव जसं ज्ञानाच्या अहंकारामुळे थोडेसे ते अभिमानी होते किंवा त्यांच्याकडे प्रेमाचा ओलावा नव्हता असं जे भगवंतांना वाटत होतं. ते एकादश स्कंधामध्ये तसा उल्लेख येतो ना की नंतर ते इतके भगवंतां म्हणजे ते असं म्हणतात की तुझ्याबरोबर सोबत मलाही स्वधामीने. हो हो बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटतं की गोपींकडून त्यांना ते प्रेम भगवंतांचं काय आहे हे कळल्यानंतर त्यांना असं नंतर ते इतके भगवंताच्या प्रेमामध्ये हवालदिल झाले की भगवंत त्यांना स्वधामी जाणार आहेत ही कल्पनाही सहन होत नाही. खरं भगवंतांचा उद्देशच हा असतो की ज्ञानी नुसता जो ज्ञानी आहे त्याला थोडीशी भक्तीची जोड, भक्ती जो नुसता भोळी भक्ती करणार आहे त्याला ज्ञानाची जोड, हेच तर भगवंतांचं कार्य आहे ना. बरोबर. कारण